झोका भाग 4. सुधाने फोन उचलला. हॅलो, सुधा म्हणाली. हॅलो सुधा, नीट ऐक. आज रात्री मला इथेच राहावं लागेल. इमर्जन्सी केस आहे, त्यामुळे मी उद्या सकाळीच घरी येईन. रात्री सोबतीला गुंजाला बोलावून घे, मी खंडूला सांगून ठेवतो. जास्त विचार न करता लवकर झोपून जा. उद्या सकाळी येतोच मी लवकर, ठीक आहे? सुरेंद्र म्हणाले. सुधाला क्षणभर काही सुचलंच नाही काय बोलावं ते. सुधा, ऐकतेस ना, तुझ्याशी बोलतोय मी, सुरेंद्र म्हणाले. हो ठीक आहे, सुधा म्हणाली. पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला. काय झालं वहिनीसाहेब, कुणाचा फोन होता? गुंजा म्हणाली. अगं डॉक्टरांचा, ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी. एमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये. तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री? सुधा म्हणाली. बापरे, रात्रीला? तसं भेव वाटते मला, पण तुमच्या संगतीला येतो. आज रातभर काही झोप लागायची नाही मला वहिनीसाहेब. मी काय म्हणते, आज माझ्या घरधनाला इथं आणलं तर चालन काय? नाही म्हणजे बाहेर इथं हॉलमध्ये झोपू आम्ही, कारण आपण दोघीच राहिलो आणि काही झालं तर म्हणून म्हणतो. आणि आज तर आवाज बी आहे. गुंजा भेदरलेल्या आवाजात बोलली. ठीक आहे, बोलवून घे, आणि तसंही ते मंतरलेलं पीठ टाकायचं आहे ना झोक्याभोवती, सुधा म्हणाली. मग मी जातो आता, अंधाण्याला घेऊन येतो. हे पीठ इथंच राहू द्या, पातच येतो म्या. गुंजा घाईघाईने बाहेर पडली. आज आवाज म्हणजे अमावस्या, असं गुंजा म्हणाली. अमावस्येच्या दिवशी दुष्ट शक्तीचा प्रभाव वाढतो असं तिनं ऐकलं होतं. आज तर ती एकटी होती. सुरेंद्र हॉस्पिटलमध्ये आणि गुंजा पण घरी गेली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात सुद्धा एकटीच होती. तेवढ्यात अंगणात झोक्याचा कर्र कर्र असा आवाज येऊ लागला. सुधाने खिडकीतून बघितलं. झोका मागे पुढे एका लयीत संतपणे हलत होता. सुधाच्या हृदयाचा ठोका चुकला. ती भेदरलेल्या नजरेने झोक्याकडे एकटक बघत राहिली. इकडे गुंजा खंडूला सांगण्यासाठी तिच्या घरी आली, तर खंडू घरी नव्हताच. बराच वेळ त्याची वाट बघितल्यावर तो येताना दिसला. तिने त्याला निरोप सांगितला आणि तिच्या सोबतच त्याला चलायला सांगितलं. बराच वेळ झाला तरी गुंजा आली नाही, म्हणून सुद्धा काळजीत पडली. आज रात्रभर आपल्याला एकटंच राहावं लागतंय की काय, ह्या विचाराने तिला कापरं भरलं. इतक्यात तिला झोका अचानक थांबलेला दिसला आणि मागोमाग मोठमोठ्याने उसासे टाकण्याचा आवाज येऊ लागला. धापा टाकल्याचा आवाज वाढू लागला. तिचे हातपाय थरथरू लागले. घशाला कोरड पडली. अचानक तिच्या कानापाशी कोणीतरी हळूच हसल्याचा तिला भास झाला. तिने झटकन मान फिरवून इकडे तिकडे बघितलं, पण कोणीच नव्हतं. तिला एकदम चक्कर आली आणि ती धाडकन कोसळली. तिला तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडल्यासारखे वाटले. तिने डोळे उघडले तेव्हा गुंजा तिच्या बाजूला बसली होती. ती खडबडून उठून बसली. हो वहिनीसाहेब, काय झालं तुम्हाला? मी आली तेव्हा तुम्ही बेसूद पडल्या होत्या. मला तर काय बी सुधरना, म्हणून मी तुमच्या तोंडावर पाणी शिपडलं, तेव्हा तुम्हाला सूद आली, गुंजा म्हणाली. तू कधी आलीस गुंजा? एवढा वेळ कसा काय लागला तुला? त्या झोक्यावर कोणीतरी उसासे टाकत होतं. इथे राहणं खरंच खूप असह्य झालंय. खूप विचित्र वाटतंय मला, सुधा म्हणाली. आवाज बी आला तुम्हाला? बापरे, गुंजा तोंडावर हात ठेवत म्हणाली. खंडूला बोलवायला गेली होती ना तू? आला नाही का तो? सुधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आले होते, पण तुम्हाला बेसूद बघून इस्पितळाकडे गेला आहे ती. येतच असतील बघा, गुंजा म्हणाली. तेवढ्यात खंडू एका डॉक्टरांना आणि एका नर्सला घेऊन आला. कसं वाटतंय मॅडम? खंडूने सांगितलं तुम्ही बेशुद्ध अवस्थेत आहे, म्हणून आम्ही लगबगीने आलो. सरच येणार होते, पण एका इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये ते गुंतलेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही, आलेल्या डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सुधाला तपासलं. काही जवळचे आणलेले टॉनिक्स दिले. मॅडम, मेंटल स्ट्रेसमुळे तुम्हाला चक्कर आली होती. आता काही काळजी करण्याची गरज नाही. हे टॉनिक्स घ्या, बरं वाटेल. ऑपरेशन जसं पूर्ण होईल तसे सर लगेच घरी येतील, असा त्यांनी निरोप दिलाय. आता तुम्ही आराम करा, येतो आम्ही. काही गरज पडली तर खंडू सांगा मला,
असं म्हणून ते डॉक्टर आणि नर्स निघून गेले. आता या डागदरला कोण सांगेल इथं काय भानगड आहे ती. गुंजा डोक्याला हात मारून म्हणाली, मी झोक्याभोवती पीठ टाकून येतो गुंजा, दे मला ते मंत्रलेलं पीठ. खंडू म्हणाला. तुला हे पीठ कोणी दिलं खंडू? सुधाने विचारलं. अहो वहिनीसाहेब, माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक आहे, त्याला याचं ज्ञान आहे, त्यानंच दिलं मला. मी तो त्यालाच घेऊन येणार होतो, पण म्हणलं साहेबांच्या परवानगी बगर कसं आणावं म्हणून राहू दिला. खंडू म्हणाला. गुंजाने त्याला ते पीठ देत म्हटलं, बघा त्यांनी सांभाळून टाक जा. हाव, तू बस अंदर तर रोग जा. असं म्हणून तो बाहेर पीठ टाकायला गेला. गुंजा आत सुधाजवळ जाऊन बसली आणि थोड्याच वेळात आयो मेलो मेलो असा जोरात आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की गुंजा आणि सुधाला धडकीच भरली. खंडूला काय झालं असेल, झोक्याचे गूढ उलगडेल का, जाणून घ्या पुढल्या भागात. ही कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.